बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी स्वप्नील स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे की या चॅनलवर मी विविध गाण्यांच्या नोटेशनचे व्हिडिओ अपलोड करत असतो। बरेच जणांना नोटेशन वाजवता येतं पण त्यासोबत गाता येत नाही किंवा नोटेशन वाजवून गाणं हे त्यांना जमत नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओत मी एक अभंग निवडला आहे ज्यामध्ये आपण हार्मोनियम सोबत नोटेशन वाजवून कसं गायचं ते शिकणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला हार्मोनियमचे नोटेशनही दिसतील तर या ठिकाणी तुम्हाला हार्मोनियमचे नोटेशनही दिसतील, मी गातोय तेही दिसेल आणि तुम्ही माझ्यासोबत गाऊही शकता। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। अभंग आहे माझे माहेर पंढरी। हे आपण हार्मोनियमवर कसं गायचं आणि कसं वाजवायचं शिकणार आहोत। तर आता इथे तुम्हाला एक लाईन दिसते, ती आपण वाजवूयात आणि ती गाऊयात। ग प सा नि ध प ग सा रे, ग प सा नि ध प ग सा रे। या ठिकाणी धपच्या खाली मी अर्धचंद्र काढलाय, त्याचा अर्थ की धप हे फास्ट घ्यायचं आहे। ग प सा नि ध प ग सा रे, माझे माहेर पंढरी। खूप सोपं आहे। माझे माहेर पंढरी। पुढची ओळ सा रे ग ध प ग रे ग रे सा, आहे भीवरे चातिरी। सा रे ग ध प ग रे ग रे सा, आहे भीवरे चातिरी। मी एकदम सिंपल करून आणि कमी स्पीड करून सांगतोय। इथे छोटीशी तान आहे। जर तुम्ही हे गाणं ऐकलं असेल, हे भजन ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल। ग प ध नि प ध, इथे पण मी खाली अंडरलाईन केली आहे, अर्धचंद्र काढलाय, त्याचा अर्थ की ते फास्ट वाजवायचं आहे। भीवरे चातिरी हा ग प ध नि प ध। तर चला आता पहिला अंतरा पाहूयात। बाप आणि ग प ग रे, ग प ग रे, बाप आणि ग प ध नि सा नि ध नि ध, ग प ध नि सा नि ध नि ध, आई। हे आधी आपल्याला खूप स्लो वाजवायचं आहे, त्यानंतर हळूहळू स्पीड वाढवायची। आई आई आई, हे या स्पीडला जाईल पुढे। ग प ध नि सा नि ध नि ध, आई। पुढे माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई। ग प सा सा नि रे सा नि ध प ध सा सा, ग प सा सा नि रे सा नि ध प ध सा सा, माझी विठ्ठल रखुमाई। सेकंड टाइम थोडं वेगळं आहे। माझी विठ्ठल रखुमाई। अशा पद्धतीने दुसऱ्या वेळेस आहे। माझी
विठ्ठल रखू माझी विठ्ठल रखू गप सा सा नि सा नि ध ध माई धनि ध प ध प ग प ग रे ग रे सा ग प ध नि प ध माझी विठ्ठल रखुमाई. अशा प्रकारे ते गायलं जाईल. तर चला आता पुढचा अंतरा पाहूयात. सा 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 नि प ध सा नि रे सा पुंडलिक राहे बधू त्याची ख्याती काय सांगू प प ध रे रे ग रे सा सा त्याची ख्याती प प ध रे रे ग रे सा सा त्याची ख्याती ग प सा सा काय सांगू ग प सा सा नि सा नि ध प ध प ग प ग रे सा. काय सांगू त्यातलं शेवटचं अक्षर आपल्याला लांबवायचं आहे. म्हणजे काय सांगू काय सांगू सा सा नि ध प ध प ग प ग रे सा ग प ध नि प ध. तर मंडळी, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि या अभंगाचे अजून 2 अंतरे बाकी आहेत जे मी पुढच्या भागात देणार आहे. तो व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करेल. आणि ज्यांना त्या व्हिडिओची डायरेक्ट लिंक पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सॲपवर या नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा. जेव्हा केव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करेल तेव्हा तुम्हाला मी डायरेक्ट यूट्यूबची लिंक पाठवून देईन. आणि ज्यांना कुणाला माझ्याकडे ऑनलाईन क्लास करायचे असतील त्यांच्यासाठी माझे ऑनलाईन क्लासेसही अवेलेबल आहेत. मला या नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा, मी तुम्हाला क्लासेसची माहिती पाठवून देईन. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. धन्यवाद.